नमस्कार. आज बनवणार आहे मस्त अशी गवारीची भाजी. त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. इथे मी छोटे 2 चमचे तेल वापरणार आहे भाजीसाठी. तेल छान गरम झालं की यामध्ये करून घ्यायचं आहे आपल्याला जिऱ्याची फोडणी, त्यानंतर मोहरी. जिऱ्या मोहरीची मस्त अशी फोडणी करून घ्यायची. त्यानंतर मी इथे स्वच्छ निवडून धुवून घेतलेली गवार आहे. मी इथे पाव किलो गवार वापरलेली आहे. मस्त ती निवडून साफ करून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. मी इथे ही फोडणीवरती छान आता परतून घेणार आहे गवार. तेलावरती छान गवार परतले की त्याचा वास देखील पूर्णपणे निघून जातो आणि चवीला खूप छान अशी ही गवारीची भाजी होते. यानंतर मी वरून थोडंसं ॲड केलेलं आहे मीठ चवीप्रमाणे. मीठ ॲड केल्यावर परत एकदा छान परतून घ्यायची आहे तेलावरती गवार. यामध्ये आता घेतलेली आहे हळद. एक छोटा चमचा हळद वापरलेली आहे. लाल तिखट, ही नुसती मिरचीची पूड आहे, अर्धा चमचा घेतलेली आहे. आणि इथे घेतलेला आहे घरगुती वापरात येणारा मसाला, जो आपण वर्षभर करून ठेवतो मसाला भाजीसाठी, तो मी इथे 1 चमचा वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी किंवा जास्त करू शकता. व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडं पाणी ॲड करून घ्यायचं. थोडंसं पाणी ॲड करून मी झाकण ठेवून ही गवार शिजवून घेतलेली आहे. ही बघा शिजलेली आहे गवार. आता यामध्ये ॲड करणार आहे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट. किंवा आपली 2च मिनिटात ही भाजी तयार होईल. आहे की नाही मस्त आणि छान छान सोपी रेसिपी. असेच छान छान आणि सोप्या रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही विजिट नक्की करू शकता. आणि हो, सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही पुढे जायचं नाही आहे. एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूयाच. बाय बाय.